जय हिंद मित्रांनो. 27 सप्टेंबर 2025चे चालू घडामोडी MCQs या लेक्चर सिरीजमध्ये मी विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण 27 सप्टेंबरच्या चालू घडामोडीचे 10 MCQs बघणार आहोत. त्याचबरोबर 10 MCQs आणि 11वा MCQ जो असेल तुम्हाला सोडवण्यासाठी असेल. ठीक आहे. आता तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी बघा MPSCच्या सर्व स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यासाठी 5000+ MCQs काय केलेले आहेत तर वार्षिकी चालू घडामोडीचे तयारी केलेले आहेत. एप्रिल 2024 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतचे MCQ सिरीज आहेत. त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण आहे. एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते. तर त्यावरती तुम्हाला हा कोर्स भेटून जाईल. फक्त 99 रुपयाचा काय तर हा कोर्स आहे. खूप चांगल्या प्रकारचा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. जवळपास 1 महिना या कोर्ससाठी मी दिलेला आहे. सो याचा नक्की बेनिफिट घ्या. ओके, चला तर आपण चालू करूया. या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेसाठी कोणते नवीन कलम प्रस्तावित केले आहे, पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पर्याय जे आहेत पर्याय इथं देण्यात आलेले आहेत. पर्याय पहिला जो आहे तो कलम 82A, दुसरा पर्याय जो आहे तो कलम 124B, तिसरा पर्याय जो आहे तो कलम 356A आणि चौथा पर्याय जो आहे तो कलम 172B. आता वन नेशन वन इलेक्शन बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. सो करंटला धरून पण याचं डिस्कशन चालू आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते कलम 82A बाबतीमध्ये आहे बघा. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितलं स्पष्टीकरणामध्ये 129व्या घटनादुरुस्ती विधेयकात कलम 82A प्रस्तावित आहे, ज्यामुळे लोकसभा व राज्य विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचा मार्ग मोकळा होतो. ठीक आहे, कलम 82A लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे याच्या संदर्भातच आहे की वन नेशन वन इलेक्शन विषयावरील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण होते. ओके, पर्यायामध्ये अरविंद पनगडिया, पर्याय बी जो आहे तो रामनाथ कोविंद, पर्याय सी जो आहे तो अमित शहा आणि पर्याय डी जो आहे तो नितीश कुमार. ओके, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते कोण आहेत, रामनाथ कोविंद. म्हणजे थोडक्यात रामनाथ कोविंद ह्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. स्पष्टीकरण काय देण्यात आलं आहे की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने एकाच वेळी निवडणुकीचा काय करायचं शिफारशी केलेल्या होत्या बघा. ठीक आहे, म्हणजेच रामनाथ कोविंद याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर 3. भारताचा 2025 मध्ये SDG निर्देशांकातील क्रमांक कितवा होता. आता SDG म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पर्याय देण्यात आले 120 नंबरचा, 109, 99 नंबर का 89 नंबर. ठीक आहे, म्हणजेच क्रमांक किती नंबरचा होता भारताचा SDG निर्देशांकामध्ये. तर याचं योग्य उत्तर जो आहे तो 99 नंबरचा. म्हणजेच थोडक्यात भारताचा SDGच्या निर्देशांकामध्ये 167 देशांच्या मध्ये 99वा क्रमांक होता. 2024च्या तुलनेमध्ये 2024ला तर 109 नंबरचा होता. म्हणजेच चांगल्या प्रकारची सुधारणा जी आहे ना भारताच्या बाबतीमध्ये झालेली आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4. चौथा क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे की गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲपेलेट ट्रिब्युनल, ओके, GSTAT ची मुख्य कारवाई कुठे होणार आहे. म्हणजे थोडक्यात याची जी मुख्य कारवाई जी आहे ना गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲपेलेट ट्रिब्युनलचे तर कुठे होणार आहे. पर्यायामध्ये पहिला पर्याय जो आहे तो कोणता देण्यात आलेला आहे, मुंबई, दुसरा नवी दिल्ली, तिसरा हैदराबाद, चौथा बेंगलुरू. ठीक आहे, आता थोडं याचा विचार केला तर बऱ्यापैकी ज्या सेंट्रल लेवलच्या गोष्टी राहतात ना जवळपास 75 ते 80% ह्याचं जे कारवाई मुख्यालय वगैरे राहतं ते नवी दिल्लीच राहतं. सो याचं जर योग्य उत्तर बघितलं तर कुठलं आहे तर नवी दिल्ली आहे बघा. GSTAT ची प्रमुख पीठ प्रिन्सिपल बेंच जो आहे तो नवी दिल्ली येथे असून देशभरात राज्यपीठेही कार्यरत होतील असं सांगण्यात आलेलं आहे. मग प्रत्येक राज्यामध्ये त्याचं एक जसं बेंच असतो सुप्रीम कोर्टचा तशाच प्रकारचा सुप्रीम कोर्टचा असेल, हायकोर्टचा असेल, तशाच प्रकारचा बेंच जो असेल ना हा GSTATचा असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे बघा. कतार हा UPI स्वीकारणारा कितवा देश आहे. भारताचा UPI बऱ्याच देशांनी स्वीकारलेला आहे बघा. त्याच्यामध्ये आत्ता रिसेंटली कतार या देशाने स्वीकारलेला आहे. कतार काय तर मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये येत आहे. आता याच्यामध्ये पर्याय देण्यात आलेला आहे. 5व्या नंबरचा देश आहे, 6व्या नंबरचा आहे,
7व्या नंबरचा आहे का 8व्या नंबरचा आहे? ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते काय आहे, तर याचं योग्य उत्तर 8व्या नंबरचं आहे. म्हणजेच कतार हा देश 8व्या नंबरचा आहे की ज्यानं UPI सिस्टीम एक्सेप्ट केलेली आहे, स्वीकारलेली आहे. याच्या अगोदर कुठले कुठले देश आहेत? भूटान, फ्रान्स, मॉरिशियस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका आणि UAE. हे काय आहे, तर पहिले 7 देश आहेत आणि 8वा हा कतार देश आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हणत आहे बघा. ग्लोबल साऊथ संकल्पना कोणत्या प्रकारच्या देशांना उद्देशून आहे बघा. ओके, ग्लोबल साऊथ म्हणून पर्यायामध्ये विकसनशील व गरीब देशांच्या बाबतीमध्ये, पर्याय बी फक्त आशियाई देश, पर्याय सी विकसित देश आणि पर्याय डी जो आहे तो युरोपातील देश. आता ग्लोबल साऊथ थोडं शब्दातच तुम्हाला अर्थ दिसेल ग्लोबल साऊथच्या बाबतीमध्ये. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ते विकसनशील व गरीब देश. आता विकसनशील देश का म्हटलं जातं? विकासाच्या मार्गावरती आहे, त्यामुळे विकसनशील देश म्हटलं गेलेलं आहे. बघा, स्पष्टीकरण काय दिलं की ग्लोबल साऊथ म्हणजे जागतिक पातळीवर विकसनशील देशांची एकत्रित संकल्पना असून भारत त्याचा आवाज बळकट करण्याचा काय करत आहे तर प्रयत्न करत आणि इम्पॉर्टंट आहे बघा. म्हणजेच विकसनशील देशांचं कॉन्ट्रीब्युशन ही खूप इम्पॉर्टंट आहे जागतिक पातळीवरती, त्यामुळे यांचा आवाज बळकट करणं गरजेचं आणि इंडियाने त्याला काय केलं तर लीड केलेलं आहे ग्लोबल साऊथच्या बाबतीमध्ये. क्वेश्चन नंबर 7 काय सांगत आहे बघा की 2010चा कोणता कायदा न्यूक्लिअर लायबिलिटी फंडशी संबंधित आहे? कोणता कायदा आहे बघा. पर्यायामध्ये ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट, पर्याय बी सिव्हिल लायबिलिटी फॉर द न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट, पर्याय सी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आणि पर्याय डी जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट. न्यूक्लिअर लायबिलिटी फंड, आता थोडं तुम्ही याला जर रिलेट केलं तर तुम्हाला काय करेल तर तुम्ही उत्तराच्या जवळ जाऊ शकता बघा. तर एक सगळ्यात महत्त्वाचा सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज त्याचं उत्तर येत आहे बघा. इथं सिव्हिल लायबिलिटी फॉर द न्यूक्लिअर डॅमेज आहे. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. काय सांगितलेलं आहे बघा. 2010चा CLNDA कायदा नुकसानीसाठी भरपाई व जबाबदारी निश्चित करतो आणि नवीन न्यूक्लिअर लायबिलिटी फंड त्याच्याशी काय केलेलं तर जोडला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8व्या नंबरचा क्वेश्चन काय सांगत आहे की भारताने SDG 3 ग्लोबल हेल्थ अँड वेलबिंग, टोटल 17 SDG आहेत, त्याच्यामधला 3 नंबरचा ग्लोबल हेल्थ आणि वेलबिंग मध्ये कोणत्या क्षेत्रात अद्याप लक्ष गाठलेलं नाही, म्हणजे जे एक टार्गेट राहतं ना ते टार्गेट कंप्लीट केलेलं नाही आहे. तर एक सार्वत्रिक लसीकरण पर्याय, एक माता मृत्यू दर असेल, तिसरा जो आहे तो जीवनमान आणि चौथा पर्याय जो आहे तो वरील सर्व. आता या सगळ्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही उत्तराकडे जाल की आपण माता मृत्यूचं टार्गेट कंप्लीट झालेलं नाही, जीवनमान सुधारलेलं नाही, सार्वत्रिक लसीकरण आत्तापर्यंत जसं पाहिजे तसं झालेलं नाही. म्हणजे योग्य पर्याय काय तर वरील सर्व देण्यात आलेलं आहे. माता मृत्यूदर, बालमृत्यूदर, जीवनमान, लसीकरण या सर्व क्षेत्रात लक्षापेक्षा काय तर भारत पाठीमागे आहे बघा. क्वेश्चन क्रमांक 9 काय सांगत आहे बघा. 9 नंबरचा क्वेश्चन. GST-80 म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲपील ट्रिब्युनल जे आहे ना, ट्रिब्युनलच्या प्रत्येक पीठामध्ये किती सदस्य असतील? इम्पॉर्टंट आहे बघा, खूप डीप क्वेश्चन होतोय. 2 न्यायिक प्लस 1 तांत्रिक केंद्रीय प्लस 1 राज्याचा असेल तांत्रिक, फक्त 2 न्यायिक सदस्य दुसरा पर्याय, तिसरा पर्याय जो आहे तो न्यायिक आणि तांत्रिक, चौथा पर्याय जो आहे तो 3 न्यायिक सदस्य. आता थोडं याला तुम्ही व्यवस्थित बघितलं तर न्यायिक पण पाहिजे, तांत्रिक केंद्राचं पण पाहिजे आणि राज्याचं पण पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ॲज अ बेसिक नॉलेजचा यूज केला तर याचं योग्य उत्तर जे आहे ना 2 न्यायिक, 1 तांत्रिक असेल, त्याचबरोबर केंद्रीय आणि 1 तांत्रिक राज्याचा असेल. म्हणजेच GST-80 मध्ये न्यायिक आणि तांत्रिक कौशल्य एकत्रित आणण्यासाठी काय करण्यात आलं तर अशी रचना करण्यात आलेली आहे बघा. शेवटचा क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे की भारताने ग्लोबल साऊथसाठी कोणत्या मंचावर आफ्रिकन युनियनला कायम सदस्यत्व दिले आहे बघा. कोणत्या मंचावरती? आता मंच कुठला आहे? ब्रिक्स पहिला आहे, क्वाड, त्यानंतर G20 आणि नाम, म्हणजे हे 4 पर्याय आहेत बघा. ओके, आता ब्रिक्समध्ये भारत सदस्य आहे बरोबर. नंतर क्वाडमध्ये भारत सदस्य आहे का माहिती आहे का बघा? डेफिनेटली आहे. त्याच्यानंतर G20मध्ये पण आहे, नाममध्ये पण आहे. आता क्वाडमध्ये एकूण 4 सदस्य आहे, भारत आहे, अमेरिका आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. ब्रिक्समध्ये भारत, रशिया,
ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका देश येत आहेत बघा. ओके. G20मध्ये 19 देश प्लस युरोपियन युनियन आहे. नॉन अलाइन मुवमेंट हा येत आहे बघा, जो 1961-62चा आहे. तर याचा योग्य पर्याय जो आहे ना ग्लोबल साऊथमध्ये आफ्रिकन युनियनला सदस्यत्व देण्यासाठी, तर तो आहे G20च्या बाबतीमध्ये. म्हणजेच G20मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली 2023मध्ये G20मध्ये आफ्रिकन युनियनला कायम सदस्यत्व देण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. आता तुमच्यासाठी मी प्रश्न इथं विचारत आहे करंटला धरून. भारतातील अणुऊर्जा एकूण वीज उत्पादनाच्या किती टक्के आहे बघा. म्हणजे अणुऊर्जा जी आहे याच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते ना, ती किती टक्के आहे? पर्यायामध्ये 2%, 3% पेक्षा कमी, 5% आणि 10%. याचं उत्तर जे आहे ना खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला याच्याविषयी पण काही माहिती मिळेल आणि याचं उत्तर मी उद्या तुम्हाला लेक्चरमध्ये सांगेलच. अशा प्रकारच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो.